The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista Podcast proudly presents Candid Podcast Super 11 Uncut म्हणजेच अनएडिटेड सुपर 11 सीझन 3 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. एव्हिएशन इंडस्ट्रीचं नेहमीच आपल्याला कुतूहल वाटतं. हल्ली विमान वाहतूक उद्योगाचं महत्त्व वाढलंय. नाशिक शहरात एव्हिएशन इंडस्ट्री समोर असलेली आव्हानं, या व्यवसायाची वाढती मागणी, या उद्योगाबाबत असलेली सरकारची भूमिका यावर आज सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत आहेत आजचे गेस्ट, साई एव्हिएशनचे चेअरमन श्री विक्रांतजी चांदवडकर. विक्रांतजी यांच्यासोबत संवाद साधणार आहेत माजी शिक्षण सहसंचालक श्री नितीनजी उपासने. नाशिक शहरातील एव्हिएशन क्षेत्राचं भविष्य जाणून घेण्यासाठी सुरू करूयात आजचा कॅन्डिड पॉडकास्ट. नमस्कार, नितीन उपासने. मला असं वाटतं की 2 सीझन मध्ये आपण वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना जेव्हा भेटलो तेव्हा काही कन्सेप्ट्स ज्या आपल्याला असं वाटलं की नाशिकच्या डेव्हलपमेंटमध्ये एक महत्त्वाचा रोल करतात आणि म्हणून त्या कन्सेप्ट, त्या सब्जेक्ट आणि त्या पर्सनॅलिटीज आल्या पाहिजे. आणि मग ह्या 2 एपिसोडच्या, आपल्या 2 सीझनच्या एकूण 22 एपिसोडला तुमचा मिळालेला प्रतिसाद आणि तुमच्याकडनं आलेल्या सूचना या सगळ्या लक्षात घेता एक प्रकर्षाने लक्षात गोष्ट जी आली ती टेक्नॉलॉजीची. पण मग टेक्नॉलॉजी नेमकी नाशिकच्या विकासामध्ये तिचा की रोल काय आहे, हा पण आपण खूप मला असं वाटतं की त्याच्यावर आपण शेअर केलं. तुमचे मेल वाचले, तुमचे काही मेसेजेस आले, त्याच्यातून लक्षात आलं. आणि मग ह्या टेक्नॉलॉजीतला एक महत्वाचा मुद्दा की जो आपल्याकडून राहिला का, असा एक मेल मला परवा मिळाला की एव्हिएशन, कारण नाशकामध्ये आर्टिलरी सेंटर आहे, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आहे, अशा 2 मोठ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, किंबहुना असं म्हणू की त्या आपल्या मिलिटरी इथल्या एक मोठ्या एजन्सीज, मोठ्या उपक्रम आपल्याकडे नाशकात असताना आपण त्याला अजून का प्रोड्यूस केलं नाही. आणि असा मेल आल्यानंतर मला असं विचारात पडलं की येस, ही एक एव्हिएशन इंडस्ट्री आहे की जी नाशिकच्या डेव्हलपमेंटमध्ये जिचा रोल महत्वाचा आहे. किंबहुना काही वर्षांपूर्वी जेव्हा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशकात आलं आणि त्यानंतर नाशिकची डेव्हलपमेंट, नाशिकमध्ये मिळालेला रोजगार असू देत, नाशिकला मिळालेला बूस्ट असू दे, आणि मग आर्टिलरी सेंटर मधलाही जे काही वर्किंग त्यांच्या माध्यमातून आपल्याकडे ट्रेनिंग असतील आणि इतर सगळ्या गोष्टी असतील, या सगळ्या बघताना त्याचा रोल महत्वाचा होता. आणि मग ह्या तुमच्या मेलच्या आधारे आम्ही पर्सनॅलिटीज वरती विचार करायला लागल्यानंतर एकच पर्सनॅलिटी समोर आली की जी ह्या सेक्टरमध्ये, एव्हिएशन सेक्टरमध्ये नाशकात निश्चितपणे त्यांचे मोनोपॉली आहे. मग ह्या पर्सनॅलिटीजला आपल्याशी जर बोलता आलं आणि ह्या पॉडकास्ट मधून, आपल्या व्हॉइस विस्टा या पूजा प्रसूनच्या पॉडकास्ट मधून तुमच्यापर्यंत जर पोहोचता आलं, तर मला असं वाटतं की नाशकातल्या युवा वर्गाला, नाशकातल्या ग्रॅज्युएटला, नाशिकमध्ये टेक्निकल एज्युकेशन घेणाऱ्या विविध संस्थांमधून जे टेक्निकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहेत, अशा विद्यार्थ्यांना, अशा स्टुडंट्सला एक नवा उपक्रम किंवा नवी दिशा मिळेल. आणि म्हणून एकच नाव समोर आलं. खरं म्हणजे हे नाव कसं आहे, तर मला असं वाटतं की राजकीय वर्तुळात, सामाजिक वर्तुळात आणि म्हणजे प्रत्येक वर्तुळामध्ये जे असं फिट बसणारं एक पर्सनॅलिटी, एक व्यक्तिमत्व आज आपल्या या 3ऱ्या सीझनच्या पुढच्या एपिसोडमध्ये आहे. आणि आपण म्हणतो ना की शिक्षण फार महत्वाचं असतं. निश्चित शिक्षण विभागाचा अधिकारी म्हणून मी निश्चितपणे शिक्षणाची बाजू मांडेल, पण मागच्या एपिसोड म्हणजे मागच्या सीझनच्या एका एपिसोडमध्ये आणि आजच्या एका एपिसोडमध्ये पुन्हा एक साम्य आहे. शिक्षण कमी असतानाही मनुष्य आत्मविश्वासाच्या, टेक्निकल नॉलेजच्या आणि जनसंपर्काच्या भरवशावरती किंबहुना त्याच्या जोडीवरती खूप पुढे जाऊ शकतो. याचं उदाहरण म्हणजे आजच्या पॉडकास्ट मधला आपली पर्सनॅलिटी आहे. कोण आहे? इयत्ता 12वी पास झाल्यानंतर केवळ या एव्हिएशनची आवड असल्यामुळे चांगल्या प्रकारच्या नोकरीच्या ऑफर सोडून, म्हणजे उत्कृष्ट स्विमर, नॅशनल आणि गोल्ड मेडलिस्ट असलेले हे स्विमर असताना त्यांना स्पोर्ट्स कोट्यातून जे जॉब मिळाला तो नाकारला. तो कदाचित घरच्यांच्या प्रेमामुळे असेल, घरच्यांच्या प्रेशरमुळे असेल, तो नाकारला.
आणि मग एव्हिएशनची आवड होती, म्हणून एव्हिएशनची आवड आपली छंदामध्ये जोपासून त्यांनी त्याचं स्वतःचं त्यामध्ये कर्तृत्व सिद्ध केलं. हे सिद्धच नाही केलं, त्याच्यातून राजकीय एक उपवाट ज्याला आपल्याला म्हणता येईल वाटचाल शोधली आणि मग नाशिक महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांपर्यंत ते होते. मला असं वाटतं की त्यांच्यात मी नाशिक शहरातला एक भविष्यातला लोकप्रिय लोकप्रतिनिधी शोधतोय. कारण विचार आहे, विजन आहे, आत्मविश्वास आहे, जनसंपर्क दांडगा आहे. एका सत्ताधारी पक्षाच्या म्हणजे दिवंगत प्रमोद महाजनजी यांच्यापासून तर आज असलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वापर्यंत भारतीय जनता पक्षाच्याच नव्हे तर इतर पक्षाच्याही लोकांबरोबर स्वतःचे असलेले सुदृढ संबंध हे निश्चितपणे भविष्यातला एक नाशिकच्या विकासाचं, नाशिकच्या विचारांचं स्वप्न बनणारा लोकप्रतिनिधी मिळेल हे आपल्याला येणाऱ्या 40 मिनिटात लक्षात पडेल. आणि म्हणून मी अधिक वेळ आज दौडत नाही, मी बोलवतो आपल्या नाशिक शहरातलं एक महनीय व्यक्तिमत्व आदरणीय विक्रांतजी चांदवडकर यांना. सर, स्वागत आहे आमच्या या व्हॉइस विस्टा पॉडकास्ट मध्ये आपलं. नमस्कार. पर्सनॅलिटी पाहिल्यावरती लक्षात येतच असेल की आत्ताच्या जीवनामध्ये म्हणजे ज्याला आपल्याला म्हणता येईल की आत्मविश्वासाचं तेज चेहऱ्यावरती झळकणारं आहे, जनसंपर्क प्रचंड आहे, प्रत्येक क्षेत्रात मित्रपरिवार मोठा आहे आणि अशा विक्रांतजींचं आज पुनश्च एकदा आपला व्हॉइस विस्टा पॉडकास्ट मध्ये मी स्वागत करतो. खरं म्हणजे तुमच्याबद्दल आम्हाला एक कुतूहल आहे. कुतूहल असं आहे की लहानपणापासून असं आपलं वाटायचं की विमानात बसणं कसं असतं, हेलिकॉप्टर मध्ये बसणं कसं असतं, आणि तुमचे स्वतःचे तर 2 हेलिकॉप्टर्स आहेत ज्याला आपण म्हणजे असं म्हणूया की एव्हिएशनचा तो तुमचा एक बिझनेसचा पार्ट आहे. आणि म्हणून एव्हिएशन म्हणजे नेमकं काय आणि तुम्ही एव्हिएशन कडे कसे वळाला याची थोडीशी माहिती आम्हाला द्या. मी थोडीशी माझी शैक्षणिक पार्श्वभूमी पहिले सांगतो. जरूर. मला माझं सुरुवातीला जेव्हा मला शाळेत घातलं तेव्हा मला सेंट झेवियर स्कूल मध्ये घातलं, नाशिक मधल्या, नाशिक रोडला जे आहे उपनगरला. आणि तिथे आर्मी एव्हिएशन सेंटर जे आहे म्हणजे जिथे हेलिकॉप्टर ट्रेनिंग सेंटर होतं. तेव्हा शाळेत असताना मला वाटतं मी लोअर केजी, हायर केजी आणि फर्स्ट 3 स्टँडर्ड तिथे शिकलो. आणि त्यावेळेला माझे पंजोबा होते. आणि माझी उंची वाढायला लागली तर पंजोबा म्हटले की अरे पोरग वाढायला लागलं, याला काढा उद्या मराठी शाळेत घाला. मला झेवियर मध्ये काढून पेठे विद्यालयात घातलं. त्याच्यानंतर त्यावेळेला शिकवणी लावली मला. एका मॅडम होत्या, त्या घरी येऊन शिकवणी घ्यायच्या, कारण इंग्लिश मधनं मराठीत आलो म्हणून. आणि मग जेव्हा मराठीत आलो, मी लेफ्टी आहे तर मी लेफ्टीला यायचो इंग्लिश मध्ये. नाही, मला असं वाटतं तुम्ही लेफ्टी पण विचारांनी उजव्या, पण डाव्या नाही सांभाळतो. तर लेफ्टी होतो. आणि त्या मॅडम म्हटल्या नाही आपण हिंदू आहे ना, आपण उजव्या हाताने लिहिलं पाहिजे, कसं शक्य आहे. मी डाव्या हाताने जेवायचो, डाव्या हाताने लिहायचो. त्यांनी मला हात बांधून ठेवला, मला उजव्या हाताने लिहायला सांगितलं, उजव्या हाताने जेवायला. माझं एक तर इंग्लिश मधनं मराठी, जिथे झेवियर्स मध्ये जाताना रोज चेक करायला लागायचं आपल्या शूजला पॉलिश आहे का, टाय आहे का. जिथं माझ्या पेठेमध्ये काही विद्यार्थ्यांच्या पायात चप्पल नाही असायचे, कोणी शर्टाच्या गुंड्या तुटलेल्या. सगळं वातावरण एकदम चेंज झालं. आणि त्याच्यामध्ये डाव्याचं उजवं करता करता शिक्षणाची गाडी हळूहळू तिथूनच मागे सरकायला लागली. फक्त एक झालं, डावा उजवं करताना दोन्हीकडचा मेंदू काम करायला लागला. आणि मग ते घरचं बिझनेसचं वातावरण होतं. जे शाळेला 4थीची सुट्टी लागली की खेळायचं नाही. आमची तेव्हा आईस फॅक्टरी होती नाशिक मधली सगळ्यात जुनी, चांदवडकर आईस फॅक्टरी. तर सकाळी 5:30 वाजता जाऊन मी आईस फॅक्टरी उडायचो गल्ल्यावर बसायचो. म्हणजे तेव्हापासूनच ती बिझनेस अंगात आला होता. आणि मग हे करता करता जेमतेम मग स्विमिंग नाही करायचो. स्विमिंगला 9 वर्ष नॅशनल लेवल पर्यंत खेळलो, 3 वर्ष नॅशनल गोल्ड मेडल मिळवलं. मग समुद्रात पोहलो. असे बरेच ऍक्टिव्हिटी स्पोर्ट्स मध्ये करत असताना जेमतेम 12वी पर्यंत शिक्षण झालं. आणि 12वीला मी 92 साली माझ्या वडिलांनी शेती घेतली. आमच्या घराला तशी शेतीची काही पार्श्वभूमी नव्हती. आणि वडिलांनी शेती घेतली म्हणजे आपल्याला द्राक्ष शेती करायची. म्हटलं ठीक आहे चला. मी त्या वर्षीपासून शेती करायला लागलो. मी सलग 8 वर्ष शेती केली. म्हणजे मी स्वतः ट्रॅक्टर चालवतो, 8-8 तास ट्रॅक्टर चालवायचो. रोज सकाळी आई डबा द्यायची, डबा घेऊन मोटरसायकलवर जायचं दिंडोरीला. 8 तास
तिथं शेतीत काम करायचं, 4:30-5ला यायचं, थोडासा व्यायाम केला का आपला दिवस संपला. पण 94 साली मी पहिला लंडनला द्राक्ष एक्सपोर्ट केले. अरे क्या बात. मार्क्स अँड स्पेन्सर, टेस्को आणि आजदा या तिन्ही सुपर मार्केटचा मी इंडियात ऑथोराइज सप्लायर. वय वर्ष तेव्हा तुमचं? वय वर्ष तेव्हा जेमते 20 म्हणजे शिक्षण 94 74 सध्या 94 20 बापरे. 98 पर्यंत हे केलं. शरद पवारांबद्दल पहिल्यापासून कुतूहल होतं. आपल्या मार्केट यार्डचं उद्घाटन झालं, शरद पवारांचं त्या उद्घाटनाच्या वेळी भाषण झालं आणि पवार साहेब तेव्हा भाषणात म्हटले होते शेतकऱ्याच्या मुलांनी जोडधंदा पण केला पाहिजे. अच्छा. ते भाषणाचा माझ्यावर प्रभाव झाला. मी वडिलांना म्हटलं आता तुम्ही हे बघा, शेती आता सेट आहे, सगळं माणसं सेट आहे, आपल्याकडे काही नवीन करायची प्रयोग करायची गरज नाही, मी दुसरा काहीतरी बिझनेस शोधतो. आणि त्यावेळेला मी राजकारणात थोडा थोडा यायला लागलो होतो डॉक्टर दौलतराव आयामुळे, म्हणजे 98-99 ची गोष्ट. आणि मग त्यांच्या बरोबर मी बराच प्रवास केला. त्यांच्यामुळे मी मुंडे साहेबांशी जोडला गेलो आणि मुंडे साहेब मला म्हटले तू तुझ्यासाठी स्वतःसाठी काहीतरी घे. तर मला एनसीसी मध्ये मी आरडी परेडला गेलो आणि तेव्हा मला शूटिंग मध्ये गोल्ड मेडल मिळालं एनसीसीतलं. तर मी त्यावेळेला म्हटलं काय करावं. तर परत तुमचे आडनाव बंधू एक किरण उपासने म्हणून तिथे पोलीस कमिशनर ऑफिसला होते. त्यांनी मला सांगितलं की विक्रम, नाशिकमध्ये चांगला बंदुकीचा डीलर नाही, तू बंदुकीच्या डीलरशिपचं लायसन्स घे. म्हटलं मला काही कळत नाही. ते म्हटले मी सगळे पेपर जोडतो, मी करतो, तू फक्त साहेबांना सांगून कर. आम्ही 8 दिवसात डीलरशिपचं लायसन्स मंत्रालयात गृह मंत्रालयाकडनं आणलं. हो. आणि मी बंदुकीचं दुकान 2000 साली चालू केलं. मग 8 वर्ष तो व्यवसाय केला. 2000 साली डॉक्टर राहुल आयर, जे आता आपले आमदार आहे, माझे बालमित्र आहेत, ते आम्ही 3-4 फिरत आम्ही गेलो गांधीनगरला. तर गांधीनगरला एक ग्लायडिंग क्लब आहे. तो 1965 साली इथं सुरू झाला. खूप चांगला क्लब आहे. नाशिकचे जुने लोक बऱ्यापैकी तिथे यायचे, फ्लाईंग करायचे. तर तिथं आम्ही चक्कर मारायला म्हणतो. आणि मी पहिली चक्कर मारून आल्यावर मी तिथे जो चालवणारा पायलट होता त्याला विचारलं ही मी शिकू शकतो? तो म्हटला हो. मी त्याला माझा दुसरा प्रश्न, त्याला शिक्षणाची आठ काय? तो म्हटला 10वी. म्हटलं उद्या फॉर्म भरायचा आपण. मग मी हॉबी म्हणून ते जॉईन केलं. मग शिकलो. नंतर मला कळालं की मी ते ग्लायडर पायलट झालं, माझं जीपीएल लायसन्स मिळालं. आता मी माझ्या नावापुढे कॅप्टन लिहू शकतो. हे ते सगळ्यात जास्त आनंदाची गोष्ट होती मला. आणि मग त्याच्यामध्ये मला थोडं टेक्निकल नॉलेज मी मिळवत गेलो. काही त्याचे व्हिडिओज बघून, काही प्रॅक्टिकल याच्यात. आणि मग एक दिवस प्रमोदजींनी मला विचारलं तू काय करतो? म्हटलं मी असं पार्टीचं तर असं काम करतो, पण सोबत मी एव्हिएशन मध्ये माझं असं ग्लायडर पायलट लायसन्स आहे बाहेर. ठीक आहे, तू माझ्याबरोबर काम कर म्हटले. आणि मला ते राजस्थान वगैरे अशा 2-3 राज्यामध्ये शेवटची निवडणूक आम्ही आसामची, म्हणजे आसाम सारख्या अतिशय वेदर खराब असणाऱ्या राज्यामध्ये आम्ही जाऊन काम केलं. आणि मी तिथं ते केलं. दुर्दैवाने त्याच्यानंतर आम्ही आलो, प्रमोदजी गेले आणि मग मी ठरवलं की आता आपण ह्या व्यवसायात जायचं. आणि 2008 पासून मी एव्हिएशनचा बिझनेस सुरू केला. त्यालाही एक थोडी कलांटी तुम्हाला ती माहिती असेल. या बंदुकीच्या व्यवसायात जेव्हा असताना एका 3ऱ्या माणसाच्या चुकीमुळे माझ्यावरती एक गुन्हा दाखल झाला. आणि जेव्हा गुन्हा दाखल झाला तर आम्ही येरोडा जेलमध्ये मला जावं लागलं. तेव्हा मी 26 दिवस येरोडा जेलमध्ये होतो पुण्यात. तिसऱ्याच्या चुकीमुळे माझा काही संबंध नाही त्याचा. काय म्हणजे मी आसाममध्ये असताना 40 दिवस माझ्या दुकानात 2 व्यक्ती आले, त्यांची ओळख झाली आणि त्यांनी परस्पर काहीतरी जम्मू काश्मीरचे लायसन्स बनवले. आणि त्याच्यामध्ये पोलिसांनी असं दाखवलं की ही तुमच्या दुकानात ओळख झाली, म्हणजे कॉन्स्पिरसी मध्ये तुम्ही पण आहात. आणि ते एकदा ते चक्र सुरू झालं की त्याला तुम्ही काय करू शकत नाही. तर मी येरोडा जेलमध्ये 26 दिवस असताना मी रोज तिथे काही काम नसायचं, पारावर बसायचो. बाजूला लोगा विमानतळ होतं, तो डोक्यावर विमान हेलिकॉप्टर सारखे जात राहायचे. बरोबर. तिथे डोक्यात आलं की म्हटलं एखादा माणूस गाडी विकत घेतो तर एखादा माणूस भाड्याने पण गाडी वापरतो, तसं कोणी विमान विकत घेत असेल तर कोणी विमान भाड्याने पण घेत असेल. आणि ते तिथून डोक्यात चक्र सुरू झालं. आणि ज्या दिवशी बेल झाला बाहेर आलो, 6व्या दिवशी एव्हिएशन कंपनी काढली. असा एव्हिएशनचा प्रवास सुरू झाला. अच्छा. पण एव्हिएशन मध्ये नेमकं ही जी कन्सेप्ट आहे, आता तुम्ही तर शिक्षण त्यातलं इंजिनिअरिंग किंवा याचा न जाता तुम्ही केवळ टेक्नॉलॉजीचा जो अभ्यास होता की जो माहिती होती, माहितीच्या आधारे या बिझनेस मध्ये होता. पण ह्या बिझनेसचं नेमकं थीम काय असतं की याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होतं? याच्यामध्ये काय मोठे कॉर्पोरेट कंपनी जसं रिलायन्स आहे, रेमंड्स आहे, असे अनेक कंपन्या आहेत की ज्यांचे स्वतःच्या मालकीचे विमान आणि हेलिकॉप्टर आहेत. ज्याला आपण चार्टर म्हणतो आणि चार्टर प्लेन, बिझनेस जेट म्हणतो ज्याला आपण. आणि ते स्वतःच्या वापराच्या व्यतिरिक्त जर ते उभं ठेवलं
तर तो पांढरा हत्ती आहे पोसायला. बरोबर. मग हे लोक काय करतात की ज्या वेळेला माझा वापर नाही तेव्हा तू एक दुसऱ्याला रेंटनी देतात. बरं. मग ह्या लोकांची आणि बरोबर मेजर वापर आपल्याकडे आजही राजकीय लोकांना जास्त आहे, Political याचा. पॉलिटिकल. मग ते परत प्रश्न येतो यांच्याकडे पैसे मागेल कोण. मग तिथं आमचा रोल येतो अच्छा. की तुम्ही आमच्याकडनं घ्या, त्यांना द्या, तुम्ही पैसे घ्या आणि आम्हाला पैसे आणून द्या. बरं बरं. म्हणजे आम्ही बेसिकली थोडक्यात एजंट सारखं काम केलं. अशी आमची सुरुवात झाली. सुरुवात. नंतर मग आम्ही विमानं हेलिकॉप्टर विकत घेण्याकडे गेलो. हम्म. जसा जसा बिझनेस डेव्हलप व्हायला लागला. बरोबर. आणि पूर्वी काय होतं, एव्हिएशन ही लक्झरी होती. हम्म. आता नेसेसिटी, आता आता तुम्हाला गरज आहे. गरज. तुम्हाला वेळ वाचवण्यासाठी दुसरा पर्यायच नाही. अगदी अगदी. त्यामुळे मग आणि माझं स्पेशली मला आवड होती की राजकीय लोकांसाठी काम करायची. कारण त्यांची व्हॅल्यू एखाद्या सभेला न पोहोचला तर त्याचं होणारं नुकसान म्हणजे ते कळत होतं की याचं राजकीय नुकसान नुसता एव्हिएशन बिझनेस होऊन नव्हतं बघत. अच्छा. आणि त्या नेत्यालाही कळत होतं की याला याची व्हॅल्यू माहिती, मी नाही गेलो तर तिथं काय होणार. आणि एका वेळी अशी वेळ होती की राज्याच्या 4ही पक्षांचं काम करत होतं. वा. त्यामुळे त्यांना संपर्क तुमचा सगळ्यांशी सगळ्यांशी आला. ह्या आता आपण हा जेव्हा विचार करतो एव्हिएशनचा, तर मला असं वाटतं की एव्हिएशनची सुरुवात जी नाशकात कधी झाली असेल तर ती एकतर आर्टिलरी सेंटर आणि दुसरं हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड ज्याला आपण HAL म्हणतो. आज HAL नाशिक जिल्ह्यात असताना नाशिकचा एव्हिएशन मध्ये होत असलेला विकास याचा जर रेशो पाहिला तर मला असं वाटतं की त्यातलं तुमचं जे नॉलेज आहे ते खूप आहे, पण सर्वसामान्यांना त्याचं नॉलेज फार कमी आहे. मग नेमकं HALचा आपल्या नाशिकच्या डेव्हलपमेंटमध्ये किंवा एव्हिएशन बिझनेसमध्ये रोल काय, कसा मी चुकत नसेल तर मला वाटतं HAL आपल्याकडे 71-72 साली आलं. बहुधा मला हा, वाटतं म्हणजे 65 नंतर त्याची सुरुवात, 66 ला काहीतरी सुरुवात झाली. मला एक्झॅक्ट नाही वर्ष माहिती, पण HAL मध्ये काय मी सांगतो, HAL पूर्वी सुखोई वगैरे जेवढे मिग आपल्याला रशियाकडे आले बरं. याचं असेंब्लिंग आणि मेंटेनन्स इथं होतं. ओके. आता HALनी स्वतःची प्रगती करताना अनेक छोटे छोटे कंपोनंट स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करायला सुरुवात केली. बरं. आता आपण फारसं रशियावर डिपेंड नाही. बरं. फक्त इंजिन वगैरे जे ओव्हरऑल वगैरे होतं हे अजूनही तिकडे होतं, त्याच्यात आपण गेलो नाही. पण पेंट शॉप HALचं खूप सुंदर आहे. इंटिरियरचं काम HAL मध्ये फार चांगलं होतं, एअरक्राफ्टच्या इंटिरियर आणि मेंटेनन्सचं चांगलं होऊ शकतं. पण दुर्दैवाने काय झालं की हाय सिक्युरिटीच्या याच्यामुळे त्याच्याकडे HAL किंवा आर्टिलरी सेंटर याच्याकडे बघायचा दृष्टिकोन की सर्वसामान्यांनी इकडे बघायचंच नाही. अच्छा. म्हणजे नाशिक रोडून येताना लोकांनी डाव्या हाताला बघायचं नाही अशी परिस्थिती होती. अगदी अगदी बरोबर. तर ती त्याच्यामुळे काय झालं, त्याच्याकडे तो भाग दुर्लक्षित आहे. HALचा रनवे देशातला सगळ्यात मोठा रनवे आहे. बरं. तो फायटर एअरक्राफ्टचा टेस्टिंग रनवे आहे. बरं. म्हणजे एखादं विमान लँड झालं त्याचे ब्रेक लागलेच नाही तरी ते रनवेच्या बाहेर जाणार नाही, एवढा मोठा रनवे ते आरामात जाऊन थांबेल. बरं. आणि दुसरं असं आहे की देशातलं असं एअरपोर्ट आहे की याच्या आजूबाजूला शेतीच आहे, हो. फार डेव्हलपमेंट नाही. म्हणजे बिल्डिंग नाही. बिल्डिंग्स नाही, म्हणजे हायराईज बिल्डिंग नाही किंवा रेसिडेन्स नाही, हाय टेन्शन वायर्स नाही. त्यामुळे HALची डेव्हलपमेंट खूप लवकर व्हायला पाहिजे होती प्रायव्हेट सेक्शन मध्ये, जे आज HAL मध्ये HALनी इनिशिएटिव्ह घेतलाय. पण आज आपल्याला काय करायला पाहिजे तिथे, तर प्रायव्हेट मोठ्या मोठ्या कंपनी ज्या मुंबई पुण्यामध्ये खूप हेवी भाडं भरतायत हँगरसाठी, पार्किंगसाठी. आज मुंबईमध्ये पार्किंग अवेलेबल, मुंबईमध्ये आज लवकर लँडिंग स्लॉट मिळत नाही. तर त्याच्यासाठी HALनी इन्फ्रास्ट्रक्चर द्यायला पाहिजे, जागा द्यायला पाहिजे. लोकांना आता टर्मिनल झालं तिकडनं एंट्री द्यायला पाहिजे. लोक त्यांचे हँगर बांधून घेतील, त्यांचे एअरक्राफ्ट तिथे येतील. आता याचं जे नाईट लँडिंग वगैरेचे हे असतात हेलिकॉप्टरच्या, त्याच्यासाठी सगळ्या कंपनी इथेच येतात HALवर. ओके. ILS म्हणतो जे आम्ही इन्स्ट्रुमेंटल लँडिंग, ते फक्त इथेच होतं, दुसरीकडे कुठंच होते. त्याचं टेस्टिंग इथं होतं, त्याच्या पायलटचं ट्रेनिंग इथं होतं. आणि मग जर हे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला मिळालं तर एअरलाईन्स पण येतील, नाशिकमधल्या लोकांना त्याचा रोजगार मिळेल, नाशिकमध्ये हॉटेल इंडस्ट्री जोरात चालेल. आज एखादं विमान मुंबईला येताना, समजा दिल्लीवरून मुंबईला विमान येते, तो पायलट जेव्हा फ्लाईट प्लॅन टाकतो तर तो त्याच्यामध्ये त्याला एक अल्टरनेटिव्ह एअरपोर्ट द्यावं लागतं. समजा मुंबईमध्ये वेदर खराब असलं, मुंबईच्या रनवेवरती काही ऍक्सिडेंट झाला, मुंबईत कुठल्याही कारणाने तो उतरू शकला नाही, तर त्याला अल्टरनेट रनवे द्यावा लागतो. मी आयदर बँगलोरला जाईल, मी अहमदाबादला जाईल, मी पुण्याला जाईल.
पण मग नाशिकमध्ये एवढं इन्फ्रास्ट्रक्चर असताना केवळ एअरपोर्ट 24 तास ऑपरेशनल असल्यामुळे तो अल्टरनेट देऊ शकत नाही. म्हणजे फॅसिलिटी सगळ्या आहे आपल्याकडे, नाईट लँडिंग आहे, सगळं आहे. म्हणजे वर्ल्ड मधल्या किंवा आपण म्हणू बेस्ट जे काही आहे इक्विपमेंट ते एचएल आहे. फक्त थोडा स्टाफ पाठवला आणि एअरपोर्टचं 24 तास ऑपरेशन केलं तर हेच मुंबईला न जाऊ शकणार विमान, पुण्याला न उतरू शकणार विमान, अहमदाबादला न उतरू शकणार विमान, नाशिकला उतरू शकणार. आणि शिवाय सर्व्हिसेस वाढू शकतात. सर्व्हिसेस वाढू शकतात. मग तुमचे पॅसेंजर आले किंवा हॉटेल इंडस्ट्री वाढेल, किंवा त्यांचं एअरक्राफ्टचा क्रू येतो, टुरिझम सगळं वाढेल. सगळ्यात बेसिक नाशिक तर टुरिझमच आहे. आणि हे आपल्याकडे खूप आधी व्हायला पाहिजे होतं. आता काय झालं आपल्याकडे शिर्डी एअरपोर्ट चालू आहे. तुम्ही बघा शिर्डीमध्ये 20-22 फ्लाईट आणि नाशिकमध्ये 2च फ्लाईट. हा, तरी अजून शिर्डी सनराईज टू सनसेटच आहे. शिर्डीला नाईट लँडिंग अजून नाही, फॅसिलिटी आहे पण अजून डीजीसीने अप्रूव्ह केलं नाही. पण आज ना उद्या ते होईल. आणि अशा वेळी मग जर पॅसेंजर फ्लो जर शिर्डीकडे असेल तर मग त्याला कसं करायला पाहिजे की इकडे जर एअरलाईन्स आल्या तर शिर्डीला उतरणारा माणूस शिर्डी करेल, शनी शिंगणापूर करेल, त्र्यंबकेश्वर करेल, ओझरून जाईल, सर्किट करून जाताना ओझरून जाईल. असं झालं पाहिजे. आणि दुसरं एक आहे की कार्गो मध्ये आपल्याला खूप काम करायचे बेसिकली, कारण आपल्याकडे हॉर्टिकल्चर आहे, फ्लोरिकल्चर आहे, नंतर अॅनिमल एक्सपोर्ट आपल्याकडे सगळ्यात मोठा आहे. लोकांना माहित असेल तर नाशिक मधनं म्हणजे बकऱ्या वगैरे जे एक्सपोर्ट होतात ते खूप मोठं होतं नाशिक मधून. आणि हालपन सारखं इन्फ्रास्ट्रक्चर इथे आहे. आपल्याकडे कस्टम आहे. तर जर उद्या इमिग्रेशनचं इथे ऑफिस आलं तर इथून इंटरनॅशनल फ्लाईट होतं. समजा एखादा विमान इथे पार्क झालं आणि त्याला जायचंय दुबईला, तर त्याला इथून टेक ऑफ करून मुंबईला जावं लागतं. मुंबईला त्याला कस्टम्स क्लिअर करतात, मग तो दुबईला डायरेक्ट जाऊ शकतो, कारण इमिग्रेशन फॅसिलिटी तुमच्याकडे नाही. पण मग एव्हिएशन मध्ये जेव्हा आपण विचार करतो की ही जी इंडस्ट्री आहे ही नाशिक मधलं वातावरण, नाशिक मधलं क्लायमेट आणि नाशिक मधलं इन्फ्रास्ट्रक्चर हे जरा सफिशियंट आहे एव्हिएशन डेव्हलप करायचं झालं तर. म्हणजे सगळ्याच रिगार्डिंग, म्हणजे नॉट ओनली फॉर चार्टर प्लेन वगैरे वगैरे, पण जो बेसिक त्याचं जे सगळं आहे इन्फ्रा ते पुरेसा आहे, एकदम चांगलं आहे. म्हणजे देशात मी तर म्हणेल नाशिकचं जे वेदर आहे तसं वेदर कुठेच नाही. आपल्याकडे एक्स्ट्रीम म्हणजे उन्हाळा नाही, एक्स्ट्रीम थंडी नाही, एक्स्ट्रीम पाऊस नाही, पावसाळाही नाही तसं. आणि त्यामुळे एचएल सारख्या ठिकाणी एव्हिएशन म्हणजे फ्लाईट पायलट ट्रेनिंग स्कूल येऊ शकतं. आज दुर्दैव आहे आपल्याकडे देशामध्ये एचएल बँगलोरला एकमेव आपल्या देशात हेलिकॉप्टर ट्रेनिंग सेंटर आहे. पण तिथे इतके स्टुडंट आहे आणि हेलिकॉप्टर कमी आहे, इन्फ्रास्ट्रक्चर कमी असल्यामुळे ट्रेनिंग त्या प्रमाणात होऊ शकते. म्हणजे आणि डिमांड एवढी आज इंडस्ट्रीमध्ये हेलिकॉप्टर पायलट मिळत नाही. हेलिकॉप्टर पायलटची एवढी डिमांड आहे की पायलट मिळत नाही. तर किमान आज जरी देशात सुरू केलं तर 10 हेलिकॉप्टरचे ट्रेनिंग सेंटर सुरू झाले हेलिकॉप्टर पायलट. थोडक्यात असं आहे की लागणारं जे स्किल आहे किंवा लागणारं स्किल एम्प्लॉयमेंट जे आहे ती प्रोव्हाइड करण्याची क्षमता आपला जो आहे, पण त्याला बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागेल. आणि याच्यात थोडासा गव्हर्नमेंटनी पण इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे. काही फॅसिलिटीज उपलब्ध करून दिल्या पाहिजे. लोकांना जागा दिली तर हँगर टाकतील, लोक हेलिकॉप्टर आणतील, स्टुडंट येतील, ट्रेनिंग चालेल. मला सांगा ना, एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर असताना हार्डली ओझरला 2 किंवा 4 लँडिंग दिवसाला होतात. बाकी वेळेला तुमचं तसंच पडलेलं आहे, त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणजे त्याचा थोडक्यात असं आहे की गव्हर्नमेंट एजन्सी आपले लोकल जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, ज्याला आपण म्हणू लोकप्रतिनिधी, आणि काही एनजीओ असतील किंवा प्रायव्हेट इंडस्ट्रीज आहेत ना यायला तयार, मग यांनी कोलॅबोरेशन मध्ये त्याचं एक प्लॅनिंग केलं पाहिजे, एक रूट मॅप. यांनी एक जागा ठरवून द्यायची, त्यांना एक वेगळं गेट द्यायचं, त्यांना ते लोक येतील, त्यांचे हँगर बांधतील, एचएलला रेंट देतील, रेव्हेन्यू जनरेट होईल. नंतर एअरक्राफ्ट इथे आले, मेंटेनन्सला किंवा पेंटिंगला पण एचएलला त्याचं काम मिळू शकतं. म्हणजे एकमेकाला दोघांना ते सप्लिमेंट पूरक घेतात. मग असा आर्टिलरी सेंटरशी रिलेटेड जर आपण विचारलं तर नाही, आर्टिलरी सेंटरशी आपण नाही करू शकत. काय, एक तर हाय सिक्युरिटी आपल्या इथे काय सांगतो मी ऍज अ स्किल डेव्हलपमेंटसाठी म्हणतो की हेलिकॉप्टरचं जे ट्रेनिंग आहे किंवा जे पायलटचं ट्रेनिंग आहे, असं त्यांच्या थ्रू आपल्याला कोलॅबोरेशन करता येईल. सांगतो ना, त्याच्यामध्ये काय आपल्याकडे आर्टिलरी सेंटरला त्यांचे 4 युनिट आहेत. मला वाटतं एक 665 आहे, एक ALH ऍडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर आहे,
नंतर एक आपल्याकडे जे रिमोट वरचे जे एअरक्राफ्ट असतात जे तुमचे फोटोशूट साठी वापरतात, म्हणजे त्याच्यात पायलट नसतो पण ते रिमोटने ऑपरेट होतं. बरं. असे 4 वेगवेगळे युनिटचं ट्रेनिंग सेंटर अच्छा. आणि त्यांना त्यांच्याच ट्रेनिंगला वेळ पुरत नाही. ओके. म्हणजे मार्च मध्ये आताच परवा त्याचा शो झाला, त्याची पासिंग आउट जेव्हा झालं हो. त्याच्यासाठी 3-4 महिने ते रात्र दिवस फ्लाईट करत असतात. आपण फक्त रात्रीचे पण आपल्याकडे हेलिकॉप्टर येतात, त्यामुळे त्यांच्याकडे वेळच नाही. त्याच्याचमुळे आमचा ग्लायडिंग क्लब बंद झाला ना, तर आम्हाला फ्लाईटला वेळच मिळायचा नाही. अच्छा. आणि ग्लायडिंग क्लब साठी लागणारं दुसरं एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही दुसरीकडे करू शकलो नाही. म्हणजे ग्लायडिंग हा जगातला सगळ्यात चांगला स्पोर्ट्स आहे. आता पुण्याला हडपसरला तो क्लब आहे, पण आता जसं आपले गंगापूर डॅमच्या इकडे बोट क्लब वगैरे झाला, मला वाटतं 60-70 एकर जागा दिली एमटीडीसीला. पण तिथे जर एक 800-900 मीटरचं जर फक्त कच्ची मातीची स्ट्रीट बनवली तर ग्लायडिंग क्लब चालू शकतो, सुरू होऊ शकतो. कच्च्या ह्याच्यात हो. पुण्याचा हडपसरचा कच्च्या मातीवरच आहे. बरं. उलट कच्च्या मातीवर ते जास्त चांगलं, कारण सिमेंटवर काय होतं ते केबल घासली जाते, रनवेवर केबलचं वेअर अँड टेअर जास्त होतं, मातीमध्ये ते होते. म्हणजे थोडक्यात आपल्याला यांच्या सगळ्यांच्या याच्यामधून जर यांनी केलं भविष्यामध्ये, जर सगळ्यांची राजकीय इच्छाशक्ती असेल तर असं काहीतरी एक युनिट आपल्याला डेव्हलप, तुम्ही म्हटले तेवढीच आवश्यक, बाकी काहीच राजकीय इच्छाशक्ती. म्हणजे आम्ही तुमच्या रूपातही पाहतोच आहे भविष्यामध्ये. त्या इच्छाशक्तीची चौकटीच्या बाहेर जाऊन थोडं बघितलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. ही जर इंडस्ट्री आपल्याला नाशिकमध्ये जर डेव्हलप करायची झाली, आता याचे पुन्हा 2 पार्ट होतील. जसं आपण म्हटलं की एव्हिएशनचं नॉलेज पाहिजे, लायसनिंग अथॉरिटी वगैरे पासून सगळं, आणि सेकंडली त्याला स्किल लेबर पाहिजे. तर भविष्यामध्ये नाशिक तर सगळंच डेव्हलप होत आहे, पण मग या नाशिकमध्ये असे कोणते इन्फ्रास्ट्रक्चर किंवा असं काय आलं पाहिजे की या इंडस्ट्रीज आपल्याला अजून पॉझिटिव्हली फॉरवर्ड करता येते? बघा, मी काही मागच्या 2-1 वर्षांचा अभ्यास केला तर आपल्याकडे जी कार्गो येतात बाहेर देशात, ते कार्गो क्लिअर करायची व्यवस्था फक्त मला वाटतं देशातल्या 6 एअरपोर्ट आहेत. मुंबई, बँगलोर, कलकत्ता, चेन्नई, दिल्ली आणि अजून एक कुठलं तरी. तर मला असं वाटतं ती जर सर्व्हिस आपल्याकडे चालू झाली, त्याच्यासाठी वेगळं काही आवश्यकता नाही. एव्हिएशन डिपार्टमेंटनी त्याला म्हणजे प्रोसेस करायचं, इथे कस्टम्सचं एक हे लावायचं, ते झालं. हा, कस्टम ऑलरेडी आपल्याकडे आहेच, कारण आपल्या द्राक्ष याच्या त्याच्या एक्सपोर्टसाठी आपला आता त्यांचंच एक युनिट तिथे असेल. आणि बाहेरून जो कार्गो येतो तो, आज तुम्ही बघा भिवंडी किती कंजेस्टेड झाले, भिवंडी वेअर हाऊसिंग बरोबर आहे. आणि तो मुंबईतला कार्गो भिवंडी देतो, तिथे आज लोक परेशान आहेत एकदम, त्या इतके त्रास आहे त्या भिवंडी. जर तो कार्गो नाशिकला उतरला तर वेअर हाऊसिंग इंडस्ट्री आपल्याकडे वाढेल. एअर कार्गोज आपल्याकडे उतरला म्हणजे त्या तुमच्या छोट्या मोठ्या कुरिअर बस. बरं, आता आपले रोड एवढे चांगले झाले, भिवंडीतून मुंबईला ते एखादं सामान न्यायचं असेल तर 2 तास लागतात, नाशिकहून नेलं तर 3 तास लागतात, एवढाच फरक. पण जर आपण कार्गो नाशिकला झालं आणि कार्गोला क्लिअरन्स कस्टमने इथे दिला तर म्हणजे उत्तर महाराष्ट्र पूर्ण, मुंबई, सुरत, बरोडा, अहमदाबाद, ही मोठी डायमंडची किंवा ही इंडस्ट्री, ही सगळे नाशिककडे, म्हणजे ती कनेक्ट पण होईल आणि तिला मला वाटतं बेसिक तुम्ही सगळा सपोर्ट केला तर ती हो. डेव्हलप. आणि इथून जर इंटरनॅशनल फ्लाईट चालू झाल्या तर सुरत वगैरे जो गुजरातचा जो भाग आहे, जो महाराष्ट्राला जोडलेला आहे, त्या लोकांना मुंबईत नको असं जायचं, ते त्यांना ते नाशिक कधी प्रिफर करतील. आता आपण बऱ्याच वेळ बघ कुठे जायचं असं, मुंबईपेक्षा मी बघतो शिर्डीतून फ्लाईट आहे, कशाला मुंबईत जायचं. एक तर 5-6 तास आधी जा, त्याच्या ट्रॅफिकचा भरोसा नाही. नाशिकहून शिर्डीला आपण 1.5 तासात जातो. तसं गुजरातची पब्लिक ओझर प्रिफर करेल. बरोबर, सुरत वगैरे. आणि आता काय झालंय, सुरत चेन्नई जो आता आपल्याकडून हायवे चाललाय, हायवेचं इन्फ्रास्ट्रक्चर एवढं मोठ्या प्रमाणात वाढलंय, सुरतवरून 2 तासात माणूस नाशिकला येतो. म्हणजे थोडक्यात असं आहे की रोड कनेक्टिव्हिटीलाही तेवढंच आपण हे करू शकतो. मग या सगळ्या याच्यामध्ये नाशिकच्या डेव्हलपमेंटचं जेव्हा आपण विजन बघतो, म्हणजे आता आपण नाशिकात शिकलात, तुम्ही सांगितलं, तुम्ही बॉर्न अँड बॉटम फ्रॉम नाशिक आहे. नाशिक मध्ये जो आपला पौराणिक संदर्भ आहे, म्हणजे आपण म्हणायचो की मंत्रभूमीपासून आता यंत्रभूमी झाली, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झाली, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट झाली,
पण या सगळ्या याच्यामध्ये नाशिकची डेव्हलपमेंट अशी एकतर्फी होते असं वाटतं का, की केवळ बिल्डिंग उभ्या राहत आहेत, तेवढे रोजगार, तेवढ्या इंडस्ट्री, तशी आयटी इंडस्ट्रीचा एक मेजर इश्यू आज नाशकात आहे आणि ही तर कन्सेप्टच लोकांना माहिती एव्हिएशनची. मग असं आपल्याला नाशकामध्ये करावयाचं झालं भविष्यामध्ये तर म्हणजे रिगार्डिंग नाशिकच्या डेव्हलपमेंटला एव्हिएशन इंडस्ट्री कशी कोलॅबरेट करावं? नाही, खूप गोष्टी करण्यासारख्या नाही. मी सांगितलं ना, सगळ्यात मोठा ऍज अ चार्टर्ड प्लेन व्यतिरिक्त आणखी काही नाही, एव्हिएशनच्या व्यतिरिक्त हा मी तुम्हाला सांगतो, म्हणजे आता थोडासा पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे की 95 ते 99 चा काळ तुम्ही बघितला असेल, भारतीय जनता पार्टी शिवसेनेची सत्ता होती. त्यावेळेचे नेतृत्व आहे ना, त्यांना काहीतरी करायचं होतं. बरं. त्याचे 2 उदाहरण मी तुम्हाला सांगतो. नाशिकसाठी डॉक्टर दौलतराव आहेत, तेव्हा मंत्री होते, आरोग्यमंत्री. त्यांनी भांडून आरोग्य विद्यापीठ नाशिकला आणलं, मुक्त विद्यापीठ नाशिकला आणलं. पण त्याच्यानंतरच्या काळात आपल्याला सांगता येईल असं काहीच नाही. आज त्यांचं तेव्हा जे विजन होतं ना, की आरोग्य विद्यापीठ जर इथे आलं तर राज्यातल्या प्रत्येक डॉक्टरला तिथे यावं लागेल. जर लोक येत गेले तर रिक्षावाल्यापासून हॉटेलवाल्यापासून सगळ्यांना बिझनेस त्याचा मिळणार. आणि ते त्यांनी तसंच झालं. मुक्त विद्यापीठाचंही तसंच झालं. तसं अजून दुसरं काही त्याच्यानंतर सांगण्यासारखं काही नाही नाशिकमध्ये. म्हणजे ती नंतर राजकीय इच्छाशक्ती आपल्याला मिळाली. मग नाशिकमध्ये एक्सपान्शन होतंय ना, पण आज लोकवस्ती वाढली, इमारती वाढल्या, पण बाकीच्या ज्या फॅसिलिटीज जसं म्हणतो की आपण रोजगार किंवा इंडस्ट्री नाही वाढत आहे ना. आज इंडस्ट्री नवीन कुठे आल्या? नाही, इंडस्ट्री वाढत नाही. आणि दुसरं एक इंडस्ट्रीची आता शोकांतिका अशी आहे की समजा एखाद्या माणसाने एखादी इंडस्ट्री सुरू केली, त्याचा मुलगा शिकतो आणि तो परदेशात जातो आणि तो तिकडे सेटल होतो आणि इथं वडिलांचं वय 70-72 आहे, तर वडिलांनी पुढे या इंडस्ट्रीचं करायचं का, हा मोठा प्रश्न. असे खूप युनिट आहेत नाशिकमध्ये. अच्छा. म्हणजे त्या आई वडिलांपुढे प्रश्न आहे की मुलगा तर इकडे यायला तयार नाही, आपण तिकडे जायचं नाही आणि ही इंडस्ट्री आता सांभाळतो. असे कमीत कमी नाशिकमध्ये सातपूर मिळून तुम्हाला 100 युनिट सापडतील. म्हणजे ते सध्या आता याच्यात आहेत, अशा अवस्थेत आहेत की म्हणजे याला जर कोणी नाही सांभाळलं तर भविष्यात ते बंद होणार आणि दिलं कोणाला योग्य हातात जातात. बरोबर. एक तुमच्या या आधीच्या प्रश्नामध्ये तुमच्या राजकीय इच्छाशक्ती हा एक विषय आला आणि तुमचा पर्सनल एक इशू आला. त्या मला आठवतं की जेव्हा मी महापालिकेत होतो, आपण बरोबर काम केलं, त्या काळामध्ये तुम्ही स्वीकृत नगरसेवक म्हणून एका पक्षाचं प्रतिनिधित्व केलं. आज हा जो तुमचा राजकीय अचानक टर्न झाला, म्हणजे तुमचे सर्व क्षेत्रामध्ये मित्र हे मला माहिती आहे, संपूर्ण म्हणजे इंडस्ट्रियल सेक्टर असू दे, एज्युकेशनल असू दे, पॉलिटिकल असू दे, पण हा राजकीय प्रवास कसा सुरू? माझा राजकीय प्रवास, तुमचा राजकीय, आम्ही गंगापूर रोडला राहायचो. डॉक्टर दौलतराव आयरांचा बंगला आणि माझ्या बंगल्याचे कंपाऊंड वॉल एकच. अच्छा. म्हणजे म्हणून तुम्हाला राहुल आयर आणि मी बालमित्र आहे. तर मी त्यांच्याबरोबर खूप प्रवास केला आणि मग त्यांच्याबरोबर जुळता आणि तशी माझी फॅमिली संघाची. माझे वडील विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष आणि मग त्यामुळे संघाशी पहिल्यापासून जुळलेलो होतो, त्या विचाराशी जुळलेलो होतो. आणि मग डॉक्टर आयरांमुळे मग भाजपत युवा मोर्चात काम करायला लागलो आणि नंतर ते स्वभावामुळे हळूहळू लवकर म्हणजे कम्पॅरेटिव्हली इतरांपेक्षा फास्ट ग्रोथ झाली पॉलिटिकल. राजकीय पिंड होताच आणि आवड होती महत्वाचं. पण मी हे पण पाहिलं की तुमच्या 5 वर्षाच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही केवळ तुमचा प्रभाग न ठेवता नाशिकच्या विचाराचं विजन ठेवलं, विकासाचं. अशा काही तुमच्या आठवणीतल्या की जे नाशिकच्या विकासामध्ये एक माइलस्टोन ठरल्यात अशा काही? मी सातपूरचं जे आपलं जिथे आता शूटिंग क्लब वगैरे झालाय त्या जागेमध्ये मी हेलिपोर्ट करा म्हटलो. म्हणजे हीच जी मी आता म्हटलं ना की तेव्हा एचएल ला तर एक्सेसच होता की एचएल कधी भविष्यात परवानगी देईल असं वाटत होतं. तर ती जागा जी आहे ती मी म्हटलं होतं की इंडस्ट्रीमध्ये हेलिपोर्ट तयार की जर ते झालं असतं तर मुंबईतल्या जितक्या कंपनी त्यांनी पार्किंग नाशिकला शिफ्ट केलं असतं आणि एक वेगळी इंडस्ट्री डेव्हलप झाली असते. पण ते स्थानिक नगरसेवकांचे वेगळे वेगळे इंटरेस्ट त्याच्यामध्ये असल्यामुळे मी त्याचा नाद सोडून दिला. म्हणजे तुमच्याजवळ ते होता, म्हणूनच आता भविष्यामध्ये त्या माध्यमातून तुमच्या सरकारला नेतृत्व मिळावं असंही वाटतं. या सगळ्या याच्यामध्ये एक महत्वाचा तोही मला प्रसंग आठवतो की त्या काळात कुंभमेळ्याचा पण मला असं वाटतं की त्या काळात आपण नगरसेवक होतात. दर 12 वर्षांनी नाशकात एक मोठं फंड म्हणजे चांगल्या बऱ्यापैकी आपल्याला फंडिंग मिळतं, पण रोड
नंतर स्ट्रॉंग वॉटर किंवा अशा काहीतरी योजनांमध्ये नाशिक अडकलं आहे का, किंवा येणाऱ्या 27च्या कुंभमेळ्याच्या निधीमधून नेमकं काय व्हावं की जेणेकरून नॉट ओनली एव्हिएशन पण नाशिक आणखी बूस्ट घेईल, असं काय सुचवाल? नाही, खूप गोष्टी करण्यासारख्या म्हणजे मला तर 3 कुंभमेळे आठवतात. फक्त दरवर्षी दर कुंभमेळ्याला एक नवीन रिंग रोड झालेलाच आठवतो, बाकी काहीच होते. म्हणजे नाशिकची परीघ वाढतो, एक रिंग रोड होतो, याच्यापर्यंत काही इन्फ्रास्ट्रक्चर होते. पण निदान त्या कुंभमेळ्यामुळे नाशिकचं काय लाली लिपस्टिक होते फक्त दर 12 वर्षांनी एवढंच आहे. पण खूप करण्यासारखं म्हटलं तर बघा आता नाशिकला एखादं मोठं हॉस्पिटलची गरज आहे. एम्स सारखं यायला पाहिजे होतं. आता मोदीजींनी एवढ्या ठिकाणी एम्स दिलेत हॉस्पिटल, त्यातलं एखादं नाशिकला मोठं हॉस्पिटल यायला पाहिजे होतं. जसं आपल्याकडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे संदर्भ रुग्णालय आपलं आहे, तसं एखादं मोठं हॉस्पिटल. बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत. मग एक्सपेक्टेड अजून काय यावं, म्हणजे जसं आता आपण म्हटलं रुग्णालय आहे, पण त्या आणखी काय अशा कोणत्या इंडस्ट्रीज एक्सपेक्टेड आहे तुम्हाला की काय यावं जेणेकरून विकास होईल? मी तुम्हाला सांगतो, नाशिक डिस्ट्रिक्ट आणि नाशिक जिल्ह्याचं जर सगळं भौगोलिक आपण बघितलं तर आपण ब्लेस्ड. इतकं चांगला निसर्ग आपल्या आजूबाजूला आहे. 22 डॅम आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये. आपण टुरिझम मध्ये खूप डेव्हलप करू शकतो. म्हणजे मला जर सांगितलं ना कोणी, मी राज्याचं बजेट नाशिकमध्ये संपू शकतो टुरिझम मध्ये. एवढं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे टुरिझमचं करण्यासारखं आहे. आज डिस्नी सारखे लोक इंडियात यायला बघतायत, पण त्याला कोणी अप्रोच करत नाही. अच्छा, म्हणजे ते इन्व्हेस्ट करायला तयार? हो. आज 80-90 हजार करोडचा तो प्रोजेक्ट आहे, ते इन्व्हेस्ट करायला तयार आहे. त्यांना जागा पाहिजे, त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. पण एवढा मोठा प्रोजेक्ट येतात, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा इनिशिएटिव्ह पाहिजे. कोविडचा जो पिरियड गेला 2019 पासून आपला, कोविडच्या पिरियड मध्ये सगळेच सेक्टर सफर झाले. एव्हिएशन इंडस्ट्रीला त्याचा परिणाम झाला? सुरुवातीला झाला, नंतर कारण तेव्हा नक्की क्लिअर नव्हतं काही, म्हणजे एअर अँब्युलन्स मध्ये कोविडचा पेशंट न्यायचा की नाही. अच्छा, हे लवकर क्लिअर होतं. नंतर मग काही टेक्नॉलॉजी आल्या होत्या, ते इक्विपमेंट वापरून पेशंट नंतर शिफ्ट करायला लागले कोविडचे. मग हळूहळू अँब्युलन्स पासून सुरू झाला आणि नंतर सुरळीत झालं. टेक्नॉलॉजीवरून आपण बोललात. आज जेव्हा आपण विचार करतोय तर एज्युकेशनल सेक्टरमध्ये स्किल डेव्हलपमेंटवर आपण सध्या बऱ्यापैकी भर देतो. थोडक्यात टेक्नॉलॉजीवरती आपण कॉन्सन्ट्रेट करतो. एव्हिएशन अशी इंडस्ट्री आहे की जिच्यामध्ये मला असं वाटतं की दिवसेंदिवस त्याच्यात बदल होत असतील. असे टेक्नॉलॉजिकल बदल काय, म्हणजे तुम्ही गेल्या साधारणतः 30-40 वर्षापासून या इंडस्ट्रीमध्ये स्वतःच एक स्थान निर्माण केलं. असा टेक्नॉलॉजिकली काय काय बदल घडले एव्हिएशन? नाही, एक तर खूप नवीन एअरलाईन्स आपल्या देशामध्ये येतात, नवीन. आणि मी सांगितलं ना की आता एव्हिएशन ही लक्झरी नाही राहिली, नेसेसिटी झाली. म्हणजे माणूस जसं ट्रेननी प्रवास करतो, त्याची थोडी ग्रोथ झाली की तो थर्ड एसीने जातो, मग सेकंड एसीने जातो, मग हळूहळू विमानाने जातो असे. आणि त्याच्यामुळे ही काळाची दिवसेंदिवस गरज होत जाणार आहे. जसं विखे पाटलांचं प्रवरा इंजिनिअरिंग कॉलेज आहे, म्हणजे एरोनॉटिकल इंजिनिअरिंग कॉलेज आपले एचएल ला लागून, एचएल आणि त्यांचं कोलॅबरेशन. तसं ग्राउंड स्टाफ, तसं एअर होस्टेस क्लासेस, म्हणजे एव्हिएशन इंडस्ट्रीला लागणाऱ्या बाकीच्या ज्या सर्व्हिसेस आहेत ते इथे डेव्हलप होऊ शकतात. म्हणजे ग्राउंड स्टाफ असला, तुमचं एअर होस्टेसचं ट्रेनिंग असेल, किंवा सिम्युलेटर ट्रेनिंग आहे, पायलटला एक सिम्युलेटर ट्रेनिंग असतं, ते अशा बऱ्याच गोष्टी करू शकतो आपण एव्हिएशनचे रिलेटेड. हा, तेच म्हणजे टेक्नॉलॉजीतला बदल हा मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे. अजून एक असं मला विचारायचं आहे की आपण बऱ्यापैकी पब्लिक पार्टनरशिप वरती आजकाल आपण कॉन्सन्ट्रेट करतोय. ह्या इंडस्ट्रीमध्ये या पीपीपीचा काही उपयोग होऊ शकतो? कसा? 100% होऊ शकतो. म्हणजे काय एक्सपेक्टेड काय? खूप लोक इन्व्हेस्टर आहेत जे पीपीपी मध्ये इंडियामध्ये यायला तयार आहे, येतात पण. फक्त याच इंडस्ट्रीत, फक्त ते जे आता ती गुजरात मध्ये कुठली सिटी केली त्यांनी, फ्री झोन केलं ना गांधीनगरच्या तिथे, तर तिथे बऱ्यापैकी रजिस्टर झाल्या कंपन्या, त्यामुळे आपल्याकडे जाणं होते. गुजरातमध्ये ह्या वर्षभरामध्ये 90 एअरक्राफ्ट येत आहेत. नवीन 90 एअरक्राफ्ट येत आहेत. प्रोडक्शन नाही. अच्छा, एअरक्राफ्ट नाही, विकत घेत आहेत. ओके. फक्त काय झालं, तिकडे तो फ्री झोन असल्यामुळे, टॅक्सेशन कमी असल्यामुळे लोकांनी कंपनी रजिस्टर तिकडे केल्या. अच्छा, जो गांधीनगरला तो फ्री झोन केला ना त्यांनी तिथे,
म्हणजे असं आपल्याला पण इकडे येईल. महाराष्ट्रात हो, हो. त्याच्यासाठी पुन्हा एकदा हे विजन. बघ, तुम्ही लोकांना इन्फ्रास्ट्रक्चरच्या सवलती दिल्या, टॅक्सेशन मध्ये थोडस सवलत दिली, तर कंपन्या तुमच्याकडे येतील. कंपनी इकडची तिकडे जाणं, तिकडची इकडे येणं कारण काय? आपण बऱ्याच वेळा म्हणजे आता जसं आपण म्हणतो की नाशिक तर आपलं तुमच्याच बोलण्यात दोनदा आलं की नाशिकला भौगोलिक वरदान आहे, सांस्कृतिक पण वरदान आहे. जसं चांगली एक स्वच्छ गोदावरी वाहते, नंदिनी आहे, आजूबाजूला ब्रह्मगिरी सारखे पर्वत आहे, पर्वत रांगा आहे, त्याच्यातून इगतपुरी सारखं आपलं छोटं चेरापुंजीच आहे. या सगळ्या याचा मात्र काही वर्षांमध्ये एन्व्हायरमेंटल आपल्याला थोडासा डिफरन्स जाणवतोय की किंबहुना आता कधी पाऊस काय येतोय, कधी ऊन केवढं या वर्षाचं जाणवतंय. ह्या सगळ्याचा एव्हिएशन इंडस्ट्रीवरती एन्व्हायरमेंटल काही परिणाम होतो का, आणि जर तो होत असेल तर तो टाळता येतो? नाही, फार नाही होत. तसं एखादं 2 तासासाठी कुठं वादळ वगैरे आलं तर फ्लाईट डायव्हर्ट होतात, काही फ्लाईट कॅन्सल होतात, असं तेवढा एखाद्या दिवसापुरता होतं. पण असा कायम जोर तसा परिणाम नाही. त्याला आपण म्हणजे हे करू शकतो, त्याला काही अडचण नाही. या सगळ्या ह्याच्यात आता मला अजून एक क्युरिओसिटी अशी आहे की तुमच्याजवळ आहे ना आत्मशक्ती खूप आहे, विचारशक्ती खूप आहे, तुमचा जनसंपर्क मी स्वतः अनुभवलेला आहे. भविष्यामध्ये या क्षेत्राव्यतिरिक्त काही अशी स्वप्न आहे का, काही गोल्स आहेत का की जे तुम्हाला अचीव्ह करायचे आणि त्याच्यासाठी तुमचं वर्किंग चालू? मे बी ती पॉलिटिकल असू शकते, मे बी ती इंडस्ट्रियल असू शकते. म्हणजे तुम्ही फिरून परत तिकडे देताय मला. नाही, आम्हाला तुमच्या रूपाने जसं म्हटलं ना की नाशिकला एक आत्मनिर्भर होण्यासाठी किंवा पुन्हा पहिलं स्वरूप येण्यासाठी खूप काही विचारांची शक्तीची गरज आहे की जी तुम्ही स्वतः मान्य केली की ती थोडीशी मधल्या काळात कमी झालेली. नाही, माझी एक स्वतःची इच्छा आहे, मी आता थोडं त्याच्यावर काम करतोय की नाशिकला फूड इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप. अच्छा. आणि त्याच्यात अजून आपल्याला काय करू शकतो त्याच्यावर मी सध्या काम करतो. म्हणजे तसं सह्याद्री आहे आपलं विलास, हा तसे खूप युनिट्स आहेत नाशिकमध्ये. हा, तर असं काही काही म्हणजे मी त्या कंपनीचं नाव विसरलो, पिंपळगावला आहे की ते चपाती एक्सपोर्ट करतात. प्रोडक्शन एका तासाला 40,000 चपाती आपल्या पिंपळगावमध्ये, आणि 8 ते 10 लोक फक्त ऑपरेट करतात. 100% ऑटोमायझेशन. नंतर बऱ्याच पिझ्झाचे जे आहे डॉमिनोज वगैरे, त्या पिझ्झाचा जो बेस आहे ते पण ते बनवतात, तो पण तिथून एक्सपोर्ट होतो सर. मी तुम्हाला म्हटलं का माझ्या डोक्यात आजही आहे की एव्हिएशन नाशिकमध्ये डेव्हलप होऊ शकतो. कार्गो हे जे प्रोडक्शन इथे आहे ना, हे इथून डायरेक्ट कसं बाहेर जाईल. त्याच्यात बरोबर जसं तुम्ही म्हटलात की आपल्याकडे फार्मास्युटिकल बॅकग्राऊंड आहे, आपल्याकडे हॉर्टिकल्चर आहे, आपल्याकडे फ्लोरिकल्चर आहे, आणि शिवाय ऍग्रिकल्चर तर खूप मोठ्या प्रमाणात आहे. याला जर कार्गोला एक सपोर्ट चांगला मिळाला, ॲनिमल एक्सपोर्ट आहे, हा कार्गो सपोर्ट जर मिळाला तर नाशिकला अजून बूस्ट मिळेल, खूप मोठं मिळेल. आणि असं विजन, आणि त्याला लिमिट नाही राहणार. म्हणजे आपण जे विचार करू ना की पॅसेंजर फ्लाईट येते, त्याच्यापेक्षा काही पट जास्त कार्गोचं काम होतं. आणि कार्गो आलं तर वेअर हाऊसिंग येईल, लोकांना रोजगार मिळेल, इथून शिपमेंट सोयीच्या होईल, सगळं जाऊ द्या. तुम्ही इथं कार्गोला परमिशन दिली, अमेझॉन फ्लिपकार्ट पहिले येतील. सगळ्यात मोठे आज तुम्ही बघा, बँगलोरला अमेझॉनचं कुठली वस्तू ऑर्डर केली बाहेरून येणार असेल, ती पहिली येते बँगलोरला, बँगलोरहून येते मुंबईला, मग तुमच्याकडे डिलिव्हरी. का तर इथं फक्त कस्टम क्लिअर होते, बँगलोरला क्लिअर होतं. मी तुम्हाला स्वतः माझं उदाहरण सांगतो. मी गाडी इम्पोर्ट केली होती, तर मी बुक केल्यानंतर ती गाडी जपानहून आली बँगलोरला पडली, बँगलोरवरनं ती मुंबईत आली, मुंबईवरून नाशिकला मला डिलिव्हरी मिळेल 1 महिन्याची. तर हे जर कस्टम क्लिअर आपल्याकडे झालं इम्पोर्ट कार्गोवरती, तर अमेझॉन फ्लिपकार्ट सारख्या अनेक कंपन्या आपल्याकडे, ब्लू डार्ट, हे जेवढ्या कुरिअर कंपनी हे सगळ्या आपल्याकडे येतील. ग्रेट. मला अजून एक दुसरी क्युरिओसिटी अशी आहे की तुम्ही असे फ्रेश सगळे, आणि विचार पण तुमचे एकदम असे चिरतरुण वेगळे विचार आहे. आपल्या स्वतःच्या अशा काही छंद आणि आवडी आहे का की ज्या येणाऱ्या आमच्या या पिढीने, स्टुडंटने पण त्या आत्मसात केल्या, तर एक त्यांचाही चांगली एक लाईफस्टाईल होऊ शकते? काही आवडी असतील, जसं स्विमिंग तुमचं सांगितलं तुम्ही, आणि 3 वेळेस तुम्ही गोल्ड नॅशनल गोल्ड मिळालेला आहे, तशा अजून काय आवडी? मला स्पोर्ट्स मध्ये काही आवडतं. मी आजही माझ्या मुलांबरोबर क्रिकेट खेळतो.
म्हणजे सकाळी नाशिकमध्ये असलो तर फिटनेस करतो, कधी सायकलिंग करतो, कधी वॉकिंग करतो, कधी जिम करतो, पण 1-1.5 तास स्वतःच्या शरीरासाठी देणं स्वतःच्या फिटनेस. Fitness. मग ह्या फिटनेसच्या माध्यमातून नाशिक शहरातला जो युवा वर्ग आहे, आज तर पाहतो आपण, तुम्ही पण त्याचं प्रतिनिधित्व करतात. भारत हा युवा वर्गाचा देश आहे असं आपण म्हणतो, सगळ्यात तरुण देश. या युवा वर्गाला नाशकातल्या किंबहुना नाशिककरांना नाशिक छान असण्यासाठी, नाशिक विकसनशील असण्यासाठी आपण एक काय सूचना सांगा किंवा काय सांगा, त्यांना एक संदेश काय द्या? नाही, मी तो म्हणेल ज्याचा जन्म नाशिकमध्ये झाला किंवा जो नाशिकमध्ये राहतो तो भाग्यवान आहे. त्याला इतका चांगला निसर्ग आहे, इतकी चांगली हवा मिळते, त्यांनी छान जगलं पाहिजे, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर मी एक गोष्ट माझ्या डोक्यात आली, विसरू द्यावी. नाशिक आता गोदावरीच्या दोन्ही बाजूने वाढते. व्हिक्टोरिया ब्रिज ते आनंदवली हे 2 बंधारे आहेत, याच्यामध्ये काही ऑब्स्टिकल नाही. जर ही गोदावरी एक 4 फूट खोल केली आणि नदी जर दोन्ही बाजूनी वाढतीये तर आपण वॉटर ट्रान्सपोर्टेशन याच्यात सुरू करू. अगदी सुंदर, छान आहे. आज मला सांग ना, सिटी बस आहे, जर आसाराम बापू आश्रम पर्यंत बस जाते, पण ती 400 जात बरोबर, किंवा इकडचा मखमलाबाद रोड जो आता नवीन डेव्हलप झाला तिकडे जात नाही. जर तुम्ही वॉटर ट्रान्सपोर्ट केलं तर गंगेवर भाजी गेलेली बाई आनंदवली पर्यंत बोटमध्ये येऊ शकते. व्हॉइस पोल्युशन नाही, कुठलंच पोल्युशन नाही, आणि शिवाय आनंद आनंद खूप आवडीने जाते. संध्याकाळी तुम्ही 1-1.5 तास तीच बोट मुलाच्या वाढदिवसासाठी लाइटिंग करून देऊ शकता. खूप काही कंटाळा नाही. छान, खरंच छान. फक्त याच्यामध्ये काय करायचं की नगरपालिकेनी जेटी बांधून द्यायचे. हा, म्हणजे बस स्टॉप सारखं नगरपालिका आहे, क्रीडाई आहे, आपले बिल्डर्स बीपीपी मध्ये होऊ शकतो. आणि 30-40 सीटरचा छोट्या बोट घेतल्या, आता आरामशीर सुंदर ट्रान्सपोर्टेशन होऊ शकतो. पण तुम्ही आमच्या नाशिककर आणि युवा वर्गाला संदेश काय द्या? तो राहिला ना मुख्य. युवकांनी म्हणजे नाशिकला आता एज्युकेशन आता हब होत चाललंय, तर चांगलं शिक्षण घ्यावं, चांगलं आरोग्याची काळजी घ्यावी आणि आपल्या माध्यमातून नाशिकचं आणि पर्यायी देशाचं नाव कसं मोठं करता येईल त्याकडे लक्ष द्यावं. मला असं वाटतं की आपण जे ऐकतोय गेल्या 30-40 मिनिटापासून एक विषय तुम्हाला प्रकर्षाने लक्षात येतोय की आपल्याला जर स्वतःला डेव्हलप करायचं असेल तर एक तर आत्मविश्वास पाहिजे. आत्मविश्वासाच्या जोडीला सर्वसमावेशक अभ्यास करण्याची, म्हणजे आज एव्हिएशन कडून जाताना भविष्यामध्ये फूड, भविष्यामध्ये कार्गो, भविष्यामध्ये हा बिझनेस कसा एक्सपांड करता येईल, आणि माझ्यासाठी म्हणून नाही तर ह्या नाशिकच्या विकासासाठी. आणि मला वाटतं की असे विचार घेऊन, असा आत्मविश्वास घेऊन आपणही निश्चितपणे ह्याच नव्हे आपल्या टेक्निकल सपोर्ट मध्ये, आपल्या टेक्नॉलॉजिकल असलेल्या कुठल्याही सब्जेक्ट मध्ये आवडीने उतरूया. आणि मग आधी माझा, मग माझ्या समाजाचा, मग माझ्या शहराचा, मग माझ्या राज्याचा आणि देशाचा एक विजनरी ऍक्शन प्लॅन आपल्याला करता येऊन आपण त्याच्यावरती जर वर्किंग केलं तर विक्रांतजी चांदवडकर, जे विक्रांत होते आज कॅप्टन झाले. कॅप्टन ह्या पदवीसाठी त्यांनी जी जिद्द, त्यांनी जी तळमळ आणि त्यांनी जी त्याच्या मागे लागलेल्या ध्येयपूर्तीसाठी लागलेला त्यांचा हा प्रवास, हा उलगडण्याचा हा छोटासा प्रयत्न होता. एक वेगळं सेक्टर घेऊन तुमच्या पुढे येण्याचं कारणच असं होतं की नाशकात ह्या दोन्ही चांगल्या इंडस्ट्रीज असताना, एचएल आणि आर्टिलरी असताना, आज बेसिकली तुम्हा आम्हाला या विषयाचं एव्हिएशनचं नॉलेज नाही. आणि ह्या एव्हिएशन मध्ये केवळ चॉपर नाही, केवळ चार्टर प्लेन नाही, तर त्याला सपोर्टिंग असलेले वेगवेगळे बिझनेसेस आज मला असं वाटतं की विक्रांतजीने आपल्या पुढे उघडून दाखवले. आपण त्यांनी सांगितलेल्या आणि शेवटच्या क्षणी त्यांनी दिलेल्या सूचनाचा, स्वतःचा फिटनेस, स्वतःसाठी आनंदी राहण्याचं त्यांचं कौशल्य, हे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. आपण निश्चितपणे त्याच्यावरती आपले मार्गक्रमण करूया. पुढच्या एपिसोड मध्ये अशीच नवीन पर्सनॅलिटी, असाच नवीन विषय आणि पुन्हा एकदा तुमच्या सूचना घेऊन, तुमच्या उत्साहाच्या याला प्रतिसाद देऊन पुन्हा आपल्या भेटीला येईल. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इन टू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है वॉइस विस्टा ने.
गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रहे NC देशपांडे और सुनीता चौहान। डिजाइन किया टीम क्रिएटर्स डेन ने और एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को। प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने। लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें।